नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण पंचवार्षिक योजना या महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आणि विस्ताराने एकदम सर्व काही समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। मित्रांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आपली पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956 या काळात चाललेली आहे आणि इथे तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर 1951 पासून झालेली आहे। आधी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला महत्त्व देण्यात आलं आणि मुख्य भर म्हणजे काय होता, कृषी होता। दुसरा जो आहे आपला दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 या काळात चाललेली आहे आणि इथे मुख्य भर होता उद्योगधंदा। तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांना काय लक्षात आलं मग की फक्त उद्योगधंदा घेऊन आपल्याला काहीही होणार नाही, कृषीलाही तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे। तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1961 ते 1966 या काळात कृषी व मूलभूत उद्योग यांच्यावर मुख्य भर देण्यात आला होता। पण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही अडचणी आल्या, त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 वर्ष योजनांना सुट्टी देण्यात आली आणि त्याऐवजी वार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, पहिल्या 3 पंचवार्षिक योजना या बरोबर 5 वर्ष चाललेल्या आहेत आणि त्यानंतर 3 वर्षाचा गॅप आला। नेक्स्ट आपली चौथीची पंचवार्षिक योजना आहे ती 1969 ते 1974 या काळात चाललेली आहे आणि यामध्ये मुख्य भर काय होता, स्वावलंबन म्हणजेच आत्मनिर्भरता। मित्रांनो, तुम्हाला इथे मी एक शॉर्ट नोट म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न करते, आपण विस्ताराने समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। नेक्स्ट आपली पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती 1974 ते 1978 या काळात चाललेली आहे। इथे लक्षात घ्या, पाचवी जी पंचवार्षिक योजना ही फक्त 4 वर्ष चाललेली आहे, 5 वर्ष चाललेली नाही। काही अडचणींमुळे इथे 1 वर्ष आधीच पंचवार्षिक योजना ही बंद करण्यात आलेली होती। तर लक्षात घ्या, पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ही 4 वर्ष चाललेली आहे। परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न की पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे ती किती वर्ष चाललेली आहे, तर किती 4 वर्ष चालली आणि त्याचा कालावधी काय होता 1974 ते 1978 आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय होता तर गरिबी निर्मूलन व स्वावलंबन हा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता। मित्रांनो, पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत 2 वर्षाचा गॅप आलेला आहे। लक्षात घ्या, काही अडचणींमुळे पाचव्या पंचवार्षिक योजनेनंतर परत 2 वर्षाचा गॅप आलेला आहे। आता आपण 6वी पंचवार्षिक योजना पाहूयात। 6वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1980 ते 1985 आणि यामध्ये गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर मुख्य भर देण्यात आलं। पुढचा आहे आपला 7वी पंचवार्षिक योजना, तर याचा कालावधी होता 1985 ते 1990 यामध्ये मुख्य भर काय होता मग तर अन्न, रोजगार व उत्पादकता यांच्यावर जास्त भर देण्यात आलं। आता 6वी आणि 7वी पंचवार्षिक योजनेनंतर परत 2 वर्षाचा गॅप आला। मित्रांनो, तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल यासाठी ट्रिक पहा। पहिल्यापासून स्टार्टिंगपासून मी सांगतेय, पहिल्या 3 पंचवार्षिक योजना या चालल्या आणि त्यानंतर काय झालं 3 वर्षाचा गॅप आला। लक्षात येत आहे का, पहिल्या 3 पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर 3 वर्षाचा गॅप आला। परत 2 पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर 2 वर्षाचा गॅप आला आणि परत 6वी आणि 7वी या 2 पंचवार्षिक योजना चालल्या आणि त्यानंतर परत 2 वर्षाचा गॅप आला। 3-2-2 लक्षात ठेवा, 3-2-2 बरोबर 3 चालल्या 3 गॅप, 2 चालल्या 2 गॅप, परत 2 चालल्या आणि 2 गॅप आणि यानंतर 8व्यापासूनच्या पंचवार्षिक योजना 8वी जी पंचवार्षिक योजना आहे तिथून बरोबर पंचवार्षिक योजना चाललेल्या आहेत। यानंतर कुठलाही गॅप नाही आहे, लक्षात ठेवा। 3-2-2 हे लक्षात असू द्या तुमच्या। पुढचा पाहूया आपण 8वी जी पंचवार्षिक योजना आहे याचा कालावधी होता 1992 ते 1997 आणि इथे कृषी व मानवी विकास यावर जास्त भर देण्यात आलं। 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 कृषी व ग्रामीण विकास यांच्यावर जास्त भर देण्यात आलं आणि 10वी जी पंचवार्षिक योजना आहे याचा कालावधी होता 2002 ते 2007 आणि या ठिकाणी सामाजिक सेवांवरती मुख्य भर होता। पुढचा पाहूया आपण 11वी पंचवार्षिक योजना, तर याचा कालावधी होता 2007 ते 2012 आणि या ठिकाणी मुख्य भर होता सामाजिक सेवा, लक्षात घ्या। नेक्स्ट आहे आपला 12वी पंचवार्षिक योजना ही 2012 ते 2017 या काळात चालली आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण यांच्यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे। मित्रांनो, 8वी जी पंचवार्षिक योजना आहे त्यानंतर सर्व काही पंचवार्षिक योजना याबरोबर 5 वर्ष चाललेल्या आहेत।
परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात की पंचवार्षिक योजनेची सुरुवात कधीपासून झाली, तर 1951 पासून झालेली आहे आणि 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती वर्षाचा होता, तर 4 वर्षाचा होता. लक्षात असू द्यात मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यामध्ये पंचवार्षिक योजनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण विस्ताराने सर्व काही पाहूयात. कुठल्या योजना राबवलेल्या आहेत, मुख्य भर कोणता होता, प्रतिमान कोणता होता, तर सर्व काही आता आपण समोर पाहूयात. चला मित्रांनो, आता आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहूयात. तर याचा कालावधी काय होता, 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता कृषी. तर प्रतिमान कोणते वापरले होते, हेरॉल्ड डोमर. तर या ठिकाणी अध्यक्ष कोण होते, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणती योजना राबवण्यात आली, तर पुनरुत्थान योजना. आणि इथे विकास दर किती होता, अपेक्षित किती होता, तर 2.1% आणि साध्य झालं 3.6%. तर इथे कोणते कोणते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, लक्षात घ्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय होता, कृषी. आणि प्रतिमान काय होतं, काय वापरण्यात आलं प्रतिमान, तर हेरॉल्ड डोमर. आणि अपेक्षित वृद्धी दर किती होता, 2.1%, पण साध्य किती झालं, 3.6%. तर हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, लक्षात असू द्यात. नेक्स्ट पाहूयात आपण. मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट काय आहे, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रकल्प करण्यात आलेले आहेत, हाती घेण्यात आलेले आहेत पहा. दामोदर खोरे योजना, तर हे दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे हिराकूड योजना, तर हे ओडिसा राज्यात आहे, महानदीवरती. तर परीक्षेमध्ये यावर नेहमी प्रश्न येतो की हिराकूड धरण हे कोणत्या राज्यात आहे, तर ओडिसा राज्यात आहे. आणि कोणत्या नदीवर आहे, तर महानदीवर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट आहे भाकरा नांगल प्रकल्प, तर हे सतलज नदीवरती आहे. आणि कोसी प्रकल्प हे कोसी नदीवर आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये यावरती पण प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात असू द्यात, नीट समजवून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट पाहूयात. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रमुख कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत पहा. खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना 1951ला झालेली आहे. समुदाय विकास कार्यक्रम 1952 आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952ला करण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या. मित्रांनो, परीक्षेमध्ये इयर विचारू शकतात की खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आलेली आहे, तर 1951ला करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर हे सर्व पॉईंट पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल होते. तर आता आपण दुसरी पंचवार्षिक योजना पाहूयात. दुसरी पंचवार्षिक योजना, तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. तर मुख्य भर होता उद्योगधंदा. आणि प्रतिमान PC महालनोबिस. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना राबवण्यात आलेली आहे महालनोबिस योजना. तर या ठिकाणी विकास अपेक्षित किती होता, विकास दर किती अपेक्षित होता, तर 4.5%, पण साध्य झालं 4.1%च. पुढचा पॉईंट आहे आपला, योजनेमध्ये कोणते कोणते सार्वजनिक प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत पहा. पहिला आहे भिलाई पोलाद प्रकल्प, रशियाच्या सहाय्याने केलेला आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये आहे. हे रूरकेला पोलाद प्रकल्प जर्मनीच्या मदतीने करण्यात आलेला आहे आणि हे ओडिसा राज्यात आहे. नेक्स्ट आहे दुर्गापूर पोलाद प्रकल्प, ब्रिटनच्या मदतीने हे प्रकल्प साध्य करण्यात आलेला आहे आणि हे पश्चिम बंगालमध्ये आहे. नेक्स्ट आहे नानगल खत कारखाना, हे पंजाबमध्ये आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रकल्पावरती पण प्रश्न येऊ शकतो, तर सिरियसली याच्यावरती पण लक्ष असू द्या. नेक्स्ट पाहूया. पुढे आहे आपली तिसरी पंचवार्षिक योजना, तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. तर या ठिकाणी मुख्य भर काय देण्यात आलेला होता, तर कृषी व मूलभूत उद्योगाला जास्त भर देण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि प्रतिमान PC महालनोबिस. मित्रांनो, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे 2 अध्यक्ष होते. पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचा काळ होता 1961 ते 64. त्यांच्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी अध्यक्ष हे स्थान स्वीकारलेलं आहे, तर त्यांचा काळ होता 1964 ते 66. पुढचा पॉईंट आहे आपला, अपेक्षित वृद्धी दर किती होता, तर 5.6% आणि साध्य किती झालं, तर 2.7% साध्य झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. पुढचा पॉईंट आहे आपला की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या घटना घडलेल्या आहेत पहा. तर 1962ला चीनशी युद्ध झालं.
नेक्स्ट आहे 1965ला पाकिस्तानशी युद्ध करावं लागलं आणि 1965 ते 66ला भीषण दुष्काळ पडला होता. तर या कारणांमुळे तिसरी योजना जी आहे ती अयशस्वी ठरलेली आहे. या कारणांमुळे पंचवार्षिक योजनांना 3 वर्ष सुट्टी देण्यात आलेली होती आणि त्याऐवजी वार्षिक योजना राबवलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या वार्षिक योजना राबवलेल्या आहेत पाहूयात आपण. पहिली वार्षिक योजना त्याचा काळ होता 1966 ते 1967. यामध्ये काय झालं तर अजून एका दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागले. मित्रांनो, पहिल्या वार्षिक योजनेमध्ये एक चांगला निर्णय घेण्यात आला की 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला होता. तर हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत पहिल्या वार्षिक योजनेमधील. नेक्स्ट पाहूयात दुसरी वार्षिक योजना. तर याचा कालावधी होता 1967 ते 1968. यामध्ये चांगल्या घटना घडलेल्या आहेत. तर पहिली काय आहे, अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारली दुसऱ्या वार्षिक योजनेमध्ये. आणि दुसरा पॉईंट आहे हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. तर हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत दुसऱ्या वार्षिक योजनेतील. नेक्स्ट पाहूयात तिसरी वार्षिक योजना. तिसरी वार्षिक योजना. तर याचा कालावधी होता 1968 ते 1969. तर यात काय काय घडलेलं आहे पहा. अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या आणि दुसरा पॉईंट आहे व्यवहार तोलाची परिस्थिती सुधारली. तर या चांगल्या गोष्टींमुळे आपण आता चौथी योजना सुरू करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, चौथ्या पंचवार्षिक योजनेकडे जाण्याअगोदर 2 महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. हरित क्रांतीचे मूळ जनक कोण आहेत तर नॉर्मन बोरलॉग आहेत. परीक्षेमध्ये येऊ शकतो पॉईंट म्हणून घेतलेला आहे. तर हरित क्रांतीचे मूळ जनक आहेत नॉर्मन बोरलॉग आणि हरित क्रांतीचे भारतीय जनक आहेत MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम. नेक्स्ट आता चौथ्या पंचवार्षिक योजना पाहूयात आपण. चौथी पंचवार्षिक योजना. तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. तर याचा मुख्य भर काय होता मग चौथ्या पंचवार्षिक योजनेचा तर स्वावलंबन म्हणजेच आत्मनिर्भरता. प्रतिमान धनंजय गाडगीळ अध्यक्ष होते इंदिरा गांधी आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते स्थैर्यासह आर्थिक विकास. परीक्षेमध्ये येऊ शकतो, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा घोषवाक्य काय होता तर स्थैर्यासह आर्थिक विकास. लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे अपेक्षित वृद्धी दर किती तर 5.7% आणि प्रत्यक्ष किती झाला तर 3.2%. नेक्स्ट पाहूया. योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय होते तर गरिबी हटाव घोषणा करण्यात आलेली आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की गरिबी हटाव ही घोषणा कोणी केली तर इंदिरा गांधी यांनी केलेली आहे. लक्षात घ्या, गरिबी हटाव ही घोषणा इंदिरा गांधी यांनी केलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे या योजनेत सुरू झालेले प्रमुख कार्यक्रम कोणते कोणते आहेत तर पहिला आहे अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम 1973ला करण्यात आला. लघु शेतकरी विकास अभिकरण 1974. बोकारो पोलाद प्रकल्प 1972ला रशियाच्या मदतीने करण्यात आलेला आहे बोकारो प्रकल्प. नेक्स्ट आहे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1969ला. नेक्स्ट आहे MRTP कायदा 1969 आणि फेरा कायदा 1969. लक्षात असू द्या. नेक्स्ट आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशाची कारणे काय काय आहेत पहा. 1971चे भारत-पाक युद्ध व बंगला निर्वासितांचा प्रश्न यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला होता. नेक्स्ट आहे 1973ला पहिल्या तेलाचा झटका लागला आणि तेलाच्या जागतिक किमतीत 400 रुपयांनी वाढ झाली. तर यालाच ऑइल क्रायसिस म्हणतात किंवा तेलाचे संकटसुद्धा म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की पहिल्या तेलाचा झटका कधी लागला होता तर 1973ला लागला होता आणि तेलाच्या जागतिक किमतीमध्ये 400%नी वाढ झालेली होती. तर त्यालाच काय म्हणतात ऑइल क्रायसिस किंवा तेलाचे संकट म्हणतात. नेक्स्ट पाहूया. पाचवी पंचवार्षिक योजना. तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. तर पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता गरिबी हटाव, सामाजिक न्यायासह आर्थिक विकास. तर हा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता. प्रतिमान ॲलन रुद्र तसेच दुर्गाप्रसाद धर यांचे डावपेच. अध्यक्ष होत्या पाचव्या पंचवार्षिक योजनेचे इंदिरा गांधी. आणि अपेक्षित वृद्धी दर किती होता तर 4.4% आणि साध्य किती झालं 4.8% साध्य झालेला आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत पहा. ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. कधीपासून सुरुवात झाली तर 15 ऑगस्ट 1969 पासून सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा करण्यात आलेली आहेत.
नेक्स्ट आहे ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढवणे. पुढचा आहे वाळवंट विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता 1977 ते 78ला. आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली होती 26 जून 1975ला आणि 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आले 1 जुलै 1975ला. तर यामध्ये प्रमुख योजना कोणती राबवण्यात आलेली आहे तर एकात्मिक बालविकास योजना राबवण्यात आलेली आहे 1975 ते 76ला. पण यानंतर काय झालेलं आहे, 5वी जी पंचवार्षिक योजना आहे ती फक्त 4 वर्ष चाललेली आहे. तर याचे कारण काय, तर जनता सरकार आल्याने योजना फक्त 4 वर्ष चाललेली आहे. लक्षात घ्या, 5वी जी पंचवार्षिक योजना आहे ती फक्त 4 वर्ष चालली. तर याच्यामुळे परत 2 वर्षाचा गॅप आलेला आहे. लक्षात घ्या, 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर परत 2 वर्षाचा गॅप आलेला आहे. मित्रांनो, 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर काय झालं तर सरकती योजना राबवण्यात आली, त्यालाच रोलिंग प्लॅन म्हणतात. तर त्याचा कालावधी किती होता, 1978 ते 83 या कालावधीमध्ये सरकती योजना राबवण्यात आलेली आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, तर सरकती योजनेचा कालावधी किती होता तर 1978 ते 83. लक्षात घ्या. याचा मुख्य भर काय होता मग, तर लघु उद्योग, कुटीर उद्योगांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. प्रतिमान होते गांधी मॉडेल, अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि सरकती योजनेचा आराखडा प्राचार्य लाकडावाला यांनी घोषित केला होता. यातला अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर 1978ला 1000, 5000 आणि 10,000च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, सरकती योजनेमध्ये मी आता जे पॉईंट सांगितलेले आहेत तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. मित्रांनो, 6वी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी काय होता तर 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. तर 6व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. तर याचे प्रतिमान होते ॲलन व अशोक रुद्र प्रतिमान. मित्रांनो, 6व्या पंचवार्षिक योजनेला 2 अध्यक्ष लाभलेले आहेत. पहिले आहेत इंदिरा गांधी आणि त्यांच्यानंतर राजीव गांधी यांनी अध्यक्ष हे स्थान स्वीकारलेलं आहे. अपेक्षित वृद्धिदर किती तर 5.2% आणि प्रत्यक्ष किती साध्य झालं तर 5.7% साध्य झालेला आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980. तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी पार पडलेले आहेत. तर प्रमुख योजना कोणती होती 6व्या पंचवार्षिक योजनेची तर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना राबवण्यात आलेली आहे 15 ऑगस्ट 1983ला. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. मित्रांनो, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत पहा. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि समेल पोलाद प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. विशेष घटनाक्रम कोणते कोणते आहेत, 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. 1 जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न यावरती. तर 15 एप्रिल 1980 रोजी काय करण्यात आलेले आहे, 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे आणि 1 जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली तर 12 जुलै 1980ला करण्यात आलेली आहे. डेट इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून घ्या. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1980ला करण्यात आली. 7वी पंचवार्षिक योजना तर 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. तर 7व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय तर अन्न, रोजगार व उत्पादकता. आणि कोणते प्रतिमान वापरण्यात आले, PR ब्रह्मानंद, CN वकील हे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान वापरण्यात आलेले आहे. आणि अध्यक्ष होते त्यावेळेस राजीव गांधी आणि घोषवाक्य कोणते तर बेकारी हटाव. काँग्रेस सरकारने एप्रिल 1981ला हे घोषवाक्य केलेले आहे, बेकारी हटाव. अपेक्षित वृद्धिदर किती तर 5% आणि प्रत्यक्षात ते किती साध्य झालं तर 5.6% साध्य झालेला आहे. मित्रांनो, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत तर पहिला आहे इंदिरा गांधी आवास योजना 1985 ते 1986 मध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे दशलक्ष विहिरीची योजना. ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी ही योजना करण्यात आलेली होती. कधी तर 1988 ते 1989ला. नेक्स्ट आहे कपाट योजना. तर हे ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी योजना करण्यात आलेली आहे. तर कधी करण्यात आली 1986 ते 1987 मध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे.
नेक्स्ट आहे जवाहर रोजगार योजना. तर ही योजना स्वतंत्र भारताची पहिली केंद्रीकृत योजना आहे. तर ही योजना 1 एप्रिल 1989ला राबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर परत योजनांना 2 वर्षाची सुट्टी देण्यात आलेली होती आणि त्या कालावधीमध्ये वार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, पहिली जी वार्षिक योजना आहे ती 1990 ते 1991 या वर्षी चाललेली आहे आणि दुसरी जी आहे ती 1991 ते 1992 या वर्षात चालली. तर इयर लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. तर यानंतर काय झालं मग, तर 21 जून 1991ला PV नरसिंगराव यांचे सरकार आले. तेव्हा या सरकारने 1 एप्रिल 1992ला 8वी योजना सुरू करण्याचे ठरवले. 8वी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. मुख्य भर काय, तर अर्थव्यवस्थेत गती देणे. प्रतिमान PV नरसिंगराव आणि मनमोहन सिंग हे प्रतिमान वापरण्यात आलेले आहे 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अध्यक्ष होते जनता राजवटीमध्ये चंद्रशेखर आणि काँग्रेस राजवटीमध्ये PV नरसिंहराव. 8व्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता, तर 5.6% आणि ते प्रत्यक्षात किती साध्य झालं, तर 6.8% साध्य झालेलं आहे. 8व्या पंचवार्षिक योजनेचे विशेष घटनाक्रम पाहूयात. 1992मध्ये 73 व 74व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे योजना पाहूयात. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या कुठल्या योजना राबवण्यात आल्या, तर पहिला आहे राष्ट्रीय महिला कोष. 1992 ते 93मध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या राष्ट्रीय कोशाची स्थापनासुद्धा त्याच वर्षी झालेली आहे. नेक्स्ट आहे आश्वासित रोजगार योजना. 2 ऑक्टोबर 1993ला झालेली आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान रोजगार योजना. 2 ऑक्टोबर 1993. महिला समृद्धी योजना 2 ऑक्टोबर 1993. तर या 3 ज्या योजना आहेत ते एकाच दिवशी स्थापन झालेल्या आहेत. कोणत्या कोणत्या, आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना आणि महिला समृद्धी योजना या 2 ऑक्टोबर 1993 पासून सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट आहे मध्यान्ह आहार योजना. 15 ऑगस्ट 1995. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना 15 ऑगस्ट 1995 आणि इंदिरा महिला योजना 15 ऑगस्ट 1995. तर या 3 ज्या आहेत त्या 15 ऑगस्ट 1995 पासून सुरुवात झालेल्या आहेत. 9वी पंचवार्षिक योजना तर ही योजना 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 पर्यंत चाललेली आहे. तर याचा मुख्य भर काय होता, तर कृषी व ग्रामीण विकास हे 9व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता. घोषवाक्य काय आहे, तर सामाजिक न्याय आणि समतेसह आर्थिक वाढ हे घोषवाक्य 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष होते त्यावेळेस HD देवेगौडा आणि अटल बिहारी वाजपेयी. 9व्या पंचवार्षिक योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता, तर 7% होता आणि ते प्रत्यक्षात किती साध्य झालं, तर 5.35% साध्य झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे विशेष घटनाक्रम. तर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत पहा. एप्रिल 1997मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले. आणि दुसरा पॉईंट आहे स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले. कधी घेण्यात आले, तर 1998ला घेण्यात आलेले आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्टार मार्क करून घ्या. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम कोणता होता, राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम, आणि ते कधी करण्यात आलं, 1998ला. पुढचा पॉईंट पाहूयात. पुढचा पॉईंट आहे तर कोणत्या कोणत्या योजना राबवण्यात आल्या पहा. कस्तुरबा गांधी व शिक्षण योजना 15 ऑगस्ट 1997. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना डिसेंबर 1997. भाग्यश्री बालकल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998 आणि राजराजेश्वरी महिला कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998. अन्नपूर्णा योजना मार्च 1999 आणि सर्व शिक्षा अभियान 2001. तर या सर्व योजना राबवलेल्या आहेत 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नेक्स्ट आहे 10वी पंचवार्षिक योजना. तर ही योजना 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 पर्यंत चाललेली आहे. तर यातला पहिला पॉईंट काय आहे, तर राष्ट्रीय विकास परिषदेला मंजुरी भेटलेली होती. तर कधी, तर 21 डिसेंबर 2002ला. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते, अटल बिहारी वाजपेयी. आणि या 10व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते, तर अपेक्षित आर्थिक विकास दर किती ठेवण्यात आलेला होता, 8% ठेवण्यात आलेला होता. नेक्स्ट पॉईंट पाहूयात.
10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवलेल्या आहेत, तर पहिला आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 5% कमी करून ते 21% आणणे आणि 2012पर्यंत ते 10% इतके खाली आणणे. नेक्स्ट आहे साक्षरतेचे प्रमाण 75% नेणे आणि नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाणसुद्धा कमी करणे. तर यातल्या काही गोष्टी अचीव झालेल्या आहेत, तर अजून काही गोष्टी अजूनसुद्धा अचीव झालेल्या नाही आहेत. 11वी पंचवार्षिक योजना, तर याचा कालावधी होता 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर सामाजिक सेवांवरती देण्यात आलेला आहे. घोषवाक्य काय आहे मग 11व्या पंचवार्षिक योजनेचा, तर वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे अशी घोषणा देण्यात आलेली आहे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अपेक्षित वृद्धी दर किती, तर 9% आणि प्रत्यक्ष वृद्धी दर तर 7.9% साध्य झालेला आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या योजना राबवलेल्या आहेत, तर स्वाधार योजना 2001 ते 2002, जननी सुरक्षा योजना 2005 ते 2006, उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली 4 डिसेंबर 2007 पासून, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010-11, जननी शिशु सहयोग योजना 1 जून 2011. तर या सर्व योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. 12वी पंचवार्षिक योजना, तर ही योजना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017पर्यंत चालली. तर याचे मुख्य भर होते पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण याच्यावरती जास्त भर देण्यात आलं. घोषवाक्य आहे जलद, शाश्वत आणि समावेशी वृद्धी. तर काय झालं इथे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोदी सरकार आलं. तर मोदी सरकार आल्यानंतर ही योजना काय करण्यात आली, बंद करण्यात आली आणि त्याऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. तर नीती आयोगाची स्थापना कधी झाली, तर 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. तर मोदी सरकार कधी अस्तित्वात आले, 2014ला अस्तित्वात आले. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात. मित्रांनो, आज आपण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आज आपण पंचवार्षिक योजनाबद्दल विस्ताराने सर्व काही माहिती पाहिलेली आहे. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नक्की येतात मित्रांनो, त्यासाठी नीट अभ्यास करा. तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर व्हिडिओ परत पहा, जेणेकरून तुम्हाला तो पॉईंट क्लिअर होऊन जाईल आणि तुमचा अजून चांगला अभ्यास होईल. मित्रांनो, चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.